झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अरे दादा, पत्ता तरी विचार। विसरलोच बघा, असाच गोंधळ होतो माझा। हे सांग एक सल्ला देऊ भाऊ म्हणून, काम उत्तम करतोस। काही ठिकाणी ना लक्ष देऊन काम करायची गरज आहे, रिस्क असते म्हणून। सारंग सर, कळतंय मला। यापुढे आहे ना लक्ष केंद्रित ठेवून काम करतो बघा। काय फोन आलाय या टायमाला, तिचा फोन येतो। होय, आईचा आहे बघा नेमकी। दिवसातून 4 वेळा फोन करते, नुसत्या चौकशा करत असते। जेवलास काय, काय करतोयस, कुठे जातोयस, सारखं विचारत असते। आता मी तेच असता। थांब बघतो काय बोलते बघूया। हा बोलाई। अगं वय जेवलो, आत्ताच फोन झाला। अशी काय करते तू? वहिनी, ठीक आहे। अगं मी घेतलं असतं ना। नाही, तुम्ही नाही पिणार। तुम्ही नेहमी विसरता। तुम्हाला किती वेळा सांगितलंय भरपूर पाणी पित जा, पण नाही, तुम्ही कामात एवढं गुंतून जाता ना की स्वतःकडे लक्षच देत नाही। एवढं लक्ष असतं तुझं? हो, तुम्ही पाणी घ्या। बरं बाई, दे। थँक्यू। सावली, काय झालं? काही उपाय सापडला नाही का अजून? नाही बहिणी, सारंग सर खूप टेन्शन मध्ये आहेत। रात्री जेवले नाहीत, सकाळी थोडं काहीतरी खाऊन गेले। दिवसभर काहीतरी विचार करत असतात। कामात सुद्धा मन लागत नाहीये त्याचं। खूप अस्वस्थ असतात ते। तो जेवला नाही म्हणून तू जेवली नाहीस त्याचं काय? ते महत्वाचं नाहीये वहिनी। शेवटी हे सगळं माझ्यामुळेच होत आहे ना। बस इकडे। सावली, मला सांग, सारंग तुझी बाजू घेऊन चुकीचं करतोय का? नाही ना? मग असं का म्हणतेस की तुझ्यामुळे घडतंय सगळं, आणि स्वतःला दोष देऊन त्रास करून घेऊ नकोस? बहिणी, पण सारंग सर आणि तिलोत्तमा मॅडम मधला दुरावा दूर व्हायला हवा। त्यांच्यातला अबोला संपायला हवा। संपेल सावली, मी त्या दोघांना खूप चांगलं ओळखते। त्या दोघांमध्ये ना खूप प्रेम आहे। हे सगळं फार दिवस नाही टिकणार। आणि तुझा विठुराय आहे ना, त्याच्याकडे प्रार्थना कर, तो सगळं सांभाळून घेईल। झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।